काय ग नंदिनी, आज किती उशीर केलास? आम्ही केव्हाची वाट पाहतोय. आज खूपच उशीर केलास, राज म्हणाला. अरे राज, आज अमावस्या आहे ना, त्यामुळे उशीर झाला असेल. आपल्या भित्र्या भागूबाई देवाकडे साकडं घालून आले असतील, असा ग्रुपमधला एक जण म्हणाला. आणि सुजा आणि ग्रुपमधील सर्वजण हसू लागले. कॉलेजच्या बाहेर सर्व ग्रुप तिची वाट बघत थांबला होता. नंदिनी ही कोकणात राहणारी मुलगी आणि पाटलाची लेक, त्यात एकुलती एक. हुशार असल्याने स्कॉलरशिप मिळवून पुढल्या शिक्षणासाठी शहरात आलेली. तिच्या घरचे सर्वजण अशिक्षित. त्यांचा देव आणि भूत या गोष्टींवर खूपच विश्वास. सर्व ग्रुप हसताना बघून ती रागातच बोलली, प्लीज कोणी थट्टा करू नका. तुमचा विश्वास नसेल या सगळ्यांवर, पण माझा आहे. तुम्ही शहरात राहत असल्या कारणाने तुम्हाला वाईट आणि विचित्र गोष्टींचा कधी अनुभव आला नसेल, पण असल्या गोष्टी गावाकडे मोठ्या प्रमाणात घडतात आणि मी ते लहानपणापासूनच अनुभवत आले आहे. हो हो ग बाई, बस कर आता तुझं लेक्चरसाठी क्लासमध्ये जायचंय की इथंच थांबायचंय? हो हो म्हणत आणि हसत सगळेजण क्लासमध्ये गेले आणि त्यांचा तो विषय तिथेच थांबला. पहिली सेमिस्टरची परीक्षा झाल्यानंतर दिवाळीसाठी म्हणून आठवड्याची सुट्टी मिळाली. सुट्टीला नंदिनीच्या गावी जायचं ठरलं. ते सर्वजण शाळेपासूनचे मित्रमैत्रिणी. पहिले शाळेतून ट्रिप काढली की सर्वजण एकत्र ट्रिपला जायचे, पण बरेच वर्ष झाले ते कुठे गेलेच नव्हते. बऱ्याच वर्षानंतर असे मित्रमैत्रिणी बाहेर जायचे ठरले, त्यामुळे सगळेच जण आनंदात होते. सर्वांनी ठरवल्याप्रमाणे दिवाळीच्या अगदी 2 दिवस आधी सर्वजण कोकणात पोहोचले. नंदिनी राहत होती तो एक भला मोठा वडिलोपार्जित वाडा होता आणि वाड्याच्या आतमध्ये बरोबर मध्यभागी मोठे अंगण होते. एवढ्या मोठ्या वाड्यात तिचे सरपंच असलेले वडील, आई, पंजोबा म्हणजेच बाबांचे आजोबा आणि आजी म्हणजेच बाबांची आई राहत असत. पंजोबांचे वय 90 पार होते तर आजीचे वय 60 पार होते. पंजोबांचे वय 90 पार असून देखील त्यांची तब्येत एकदम खणखणीत होती. ते धडधाकट होते. सगळे त्यांना तात्या म्हणत असत. ते सर्वजण तिथे पोहोचल्यावर नंदिनीने सगळ्यांची ओळख करून दिली. नंतर सर्वजण फ्रेश झाले आणि नंदिनीने सर्वांना वाडा दाखवला. खूप मोठा वाडा होता तो. शहरात राहणारी आणि लहानाची मोठी शहरातच झाले असल्याकारणाने त्या सर्वांना एवढं मोठं घर बघून खूपच आनंद झाला. पण तो एवढा मोठा वाडा बघताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्या वाड्यात एक खोली बंद आहे आणि त्या खोलीला भला मोठा टाळा लावलेला आहे आणि त्यावर बरेच लाल केशरी धागे गुंडाळले आहेत. ते नुकतेच आले असल्याने त्यांनी नंदिनीला काहीच विचारले नाही, परंतु त्यांच्या ग्रुपमधील सर्वांनाच नवल वाटले होते. ते सर्वजण एकमेकांकडे बघत होते, पण तरीही त्यांच्यापैकी कोणीही तिला विचारले नाही. दिवाळीचे ते 5 दिवस खूपच आनंदात गेले. त्या सर्वांनी याआधी कधीच अशी दिवाळी साजरी केली नव्हती. नंदिनीने त्यांना तिचं गाव, शेती सर्व फिरून दाखवलं. आता थोडेच दिवसांचा मुक्काम राहिला होता त्यांचा. एके दिवशी रात्री सर्वांनी जेवण केलं आणि जेवण करून अंगणात गप्पा मारत बसले होते. सहज नंदिनी आपल्या मित्रमैत्रिणींना तिच्या कुटुंबाचे फोटो दाखवत होती. फोटो तसे साधेच होते, पण काही फोटो पाहत असताना तिच्या मित्रांच्या एक गोष्ट लक्षात आली की एका व्यक्तीने असे फोटो काढले होते की तो कोणासोबत तरी बसला आहे. म्हणजे फोटोत 2 खुर्च्या तर आहेत, एकावर तो बसलाय आणि दुसरी खुर्ची मात्र रिकामीच आहे. त्या फोटो अल्बममध्ये तेवढा एकच फोटो तसा असता तर त्यांना काही वाटले नसते, पण पुढील अनेक फोटोंत त्या व्यक्तीशेजारील जागा रिकामीच होती आणि अनेक फोटोत तो व्यक्ती एकटाच होता, पण त्याचे हावभाव मात्र शेजारी कुणीतरी आहे असेच जाणवून देत होते. हे त्या सर्वांना खटकलं.
त्यांच्यातील एकाने विचारले सुद्धा की हे काही फोटो असे काय आहेत, कोण आहे हा व्यक्ती आणि याचे वेड्यासारखे हावभाव का आहेत. तो असाच एकटाच फोटो काढतो आहे, पण दाखवतो मात्र असे आहे की त्याच्या बाजूला कोणीतरी आहे. त्यांनी सर्वांनी मिळून आजीला विचारले तर आजी म्हणाली, हा दामू माझा मुलगा, नंदिनीचा काका, एकदम राजासारखा रुबाबदार, देखणा, पिळदार मिशा, गोरागोंटा आणि पैलवान, तालमीत देखील जायचा. ऐन 25शीतला, स्वभाव अगदी साधा बोळा. एका तिन्ही सांजेला गावात कोणाची तरी मयत झाली. नंदिनीचे वडील त्या काळी पहिल्यांदा सरपंच झाले होते, त्यामुळे तालुक्याच्या गावी गेले होते आणि आजोबा शेतात गेलेले, त्यामुळं मयतीला जाणं दामूनच भाग होतं. त्याप्रमाणे तो मयतीला गेला देखील, पण घरी यायला त्याला बराच वेळ झाला. रात्रीच्या 2 वाजले असावेत. तो घरी आला, त्याने आंघोळ केली आणि कोणाला काहीच न बोलता तो झोपी गेला. त्या दिवशी तो जेवलाच नाही. आम्हाला वाटले उशीर झालाय, दमून आलाय म्हणून काही बोलला नसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला, आई, मी काल रात्री लग्न करून आलो सखूबरोबर. ती खूप सुंदर आहे, नक्षत्रालाही लाजवेल असं तिचं रूप आहे. आज मी तिला घेऊन येणार आहे आपल्या घरी. असे त्याचे बोलणे ऐकून मला वाटले तो माझी थट्टा करत असेल, पण नंतर त्याने माझ्या सासूला आणि सासऱ्यांना बोलावून हेच सांगितले. आता मात्र आमची काळजी वाढली. मला तेव्हा माझ्या सासूने म्हणजे नंदिनीच्या पणजीने एक गोष्ट सांगितली. सखू नावाची एक सुंदर मुलगी होती. एखाद्या राजाच्या राणीलाही लाजवेल असे तिचे सौंदर्य होते. तिचे लग्न गावातल्या मोठ्या घराण्यातील मुलाशी ठरलं होतं. लग्न समारंभ गावातच होता. संध्याकाळी लग्नाची वरात निघाली होती आणि परत घरी जायच्या वेळेस गावाच्या पुलावर येताच नवरी मुलगी असलेल्या गाडीचा जोरदार अपघात झाला आणि त्यात सखू जागीच ठार झाली. आणि दामूच्या बोलण्यात आज तिचेच नाव आले. आम्ही पूर्णपणे हादरलो. गावाच्या देवीकडे जाऊन तिथल्या गुरुवाला हा प्रकार सांगितला. तसे ते आमच्याबरोबर घरी आले. त्याच वेळी घरातून बाहेर दामू आला आणि आम्ही घरात शिरल्या तो म्हणाला, सखू आले आहे आई, तिचं स्वागत करा. त्यावर गुरुजी नकळत म्हणाले, सध्या त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागा. मी तुम्हाला काहीतरी तोडगा नक्की सांगेन. पण आता दामूचं हे वागणं रोजच झालं. तो तिला गजरा आणू लागला, तऱ्हेतऱ्हेच्या साड्या आणू लागला, कधी कधी दागिने सुद्धा आणू लागला. तिला साडीला शोभतील अशा चपला, सोन्याचे दागिने, मोत्याचे दागिने, तिला आत्ताच्या ह्या शिकणाऱ्या पोरी करत्यात तसं मेकअपचं सामान सुद्धा. बऱ्याचदा तो एकटाच बडबडत बसायचा, हसत बसायचा, कधी फोटो काढायचा, कारण ती त्याला एकट्यालाच दिसायची. कधी फोटो काढायचा म्हटलं की फोटोसुद्धा ती त्याच्या बाजूला उभी आहे असेच भासवायचा. म्हणून हे फोटो असे आहेत. हे सांगताना आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती डोळे पुसतच सांगू लागली, आम्ही खूप उपाय केले, पण त्या सखूने त्याला पूर्णपणे वश केलं होतं. थोड्याच दिवसात तो खूप आजारी पडला. जवळजवळ महिनाभर तो अंथरुणावरच पडून होता. काही खात नव्हता आणि पीत नव्हता. तरीही तो एकटाच बडबडत असायचा. आम्ही अवतीभोवती बसलेलो असलो तरीही त्याला फक्त तीच दिसायची. अखेर एके दिवशी तो आमच्यातून निघून गेला. ते सर्वजण तिचे बोलणे ऐकत होते. हे ऐकताना त्यांना खूप वाईट वाटत होते. नंदिनीने आजीला धीर दिला आणि रडत रडत आजी पुढे बोलत म्हणाली, हातातोंडाशी आलेला माझा मुलगा नियतीने असा हिसकावून घेतला. काही दिवसांनी तिथून पैंजणाचा, कधी हसण्याचा, कधी आक्रोश केल्याचा आवाज येऊ लागला. म्हणून पूजा करून ती खोली गुरुजींनी कायमची बंद केली. त्या खोलीचे बंद असण्याचे कारण समजल्यावर मात्र सर्वजण घाबरले. बराच वेळ घरात शांतता पसरली. त्यांच्यापैकी कोणी काहीच बोलले नाही. पण काही वेळानंतर त्यांच्यातील एक जण म्हणजेच मयंक म्हणाला, पण आजी, तुला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू.
आजी म्हणाली. विचार की, राग कसला त्यात? तो भीतभीतच म्हणाला. आजी, सखू दामू काकांनाच कशी काय दिसली असेल ग? मयतीला सारा गाव गेला असेल ना? त्यावर आजी म्हणाली. अरे हो रे बाबा, पण माझ्या दामूच्या उजव्या डोळ्यात काळा तीळ होता ना, आणि ज्यांच्या डोळ्यात काळा तीळ असतो ना, फक्त त्यांनाच भूत दिसतात. म्हणूनच सखू फक्त त्यालाच दिसली आणि त्याच्या लक्षात ह्या गोष्टी आल्या नाहीत. तो तिच्यावर भाळला आणि तो त्यातच संपला. अचानक सगळे आदित्यकडे बघून हसू लागले. आदित्य त्यांच्या ग्रुपमधील एक मुलगा, कारण त्याच्या उजव्या डोळ्यात तीळ होतं. सर्वजण त्याची थट्टा करू लागले, मोठमोठ्याने हसू लागले, पण त्याची मात्र भीतीने गाळण उडाली होती. सर्वजण तो विषय तिथेच संपवून झोपायला गेले. गप्पा गोष्टी करत सर्वांची झोप लागली, पण आदित्यला काही केल्या झोप लागेना. तो ह्या कुशीवरून त्या कुशीवर सतत कुस बदलत होता. त्याच्या डोक्यात आजीने सांगितलेली गोष्ट सतत घोळत होती. त्या फोटोमध्ये पाहिलेला नंदिनीच्या काकांचा चेहरा काही केल्या आदित्यच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. आदित्य उठून बसला. त्याला एका क्षणापुरतं वाटलं की सर्वांना उठवावं, पण परत त्याच्या डोक्यात विचार आला की सर्वांची गाढ झोप लागली आहे. त्याच्या एकट्यामुळे बाकीच्यांची कशाला झोपमोड? तितक्यात त्याला आवाज ऐकू आला, मोहक हसण्याचा. तो आवाज हळूहळू आदित्यला स्पष्ट ऐकू येऊ लागला, अगदी जवळ, अगदी जवळ. एका क्षणी त्याला वाटले की त्याच्या शेजारी बसून कोणीतरी हसतंय. तसा तो परत अंथरुणात शिरला आणि पांघरून अंगाला गुंडाळून त्याने रामरक्षा स्तोत्र म्हणत परत घट्ट डोळे मिटले. त्यानंतर तो कधी झोपी गेला हे त्यालाच कळले नाही. आदित्यने दुसऱ्या दिवशी तो रोज जसा वागतो तसा राहण्याचा प्रयत्न केला, कारण त्याने रात्रीचा प्रकार सांगितला असता तर भित्रा, घाबरट म्हणून नको नको ते चिडून त्याची खिल्ली उडवली गेली असती. जेवण आटोपल्यावर सगळे रात्रीच्याच विषयावर बोलत बसले होते. तेवढ्यात नंदिनी धावत आली आणि म्हणाली, अरे, शेजारील वस्तीत एका व्यक्तीची मयत झाली आहे. त्यावर वसुंधरा म्हणाली, मग त्यात एवढं काय झालं? जन्माला आलेला माणूस एक ना एक दिवस देवाघरी जातोच, मग त्यात एवढं भिण्यासारखं काय झालं? वसुंधरेचं बोलणं थांबवतच नंदिनी म्हणाली, अगं मान्य आहे मला हे, पण आमच्या इथे हे नेहमीच घडतं. दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर 6व्या-7व्या दिवशीच गावात कोणी ना कोणीतरी मरण पावतं. तो गेलेला मनुष्य फक्त 25 वर्षांचा असतो. परत घरभर शांतता पसरली. शांतता थांबवत मयंक म्हणाला, चॅलेंज लावायचं का आदित्य? आदित्यला 2 मिनिटं काही समजलेच नाही की नेमकं मयंक काय बोलतोय. त्याने मयंकला विचारलं, काय म्हणायचंय तुला? मला काही समजले नाही. तसे मयंक म्हणाला, त्या माणसाच्या मैताला तू जायचंस. आदित्यला प्रश्नच पडला. आता नाही म्हणावं तर हे लोक आयुष्यभर मला घाबरट आदित्य, भित्रा आदित्य म्हणून चिडवणार. तो शांतच बसला. त्यांच्याकडे बघत मयंक पुन्हा बोलला, अरे, स्मशानात काय तुला एकट्याला थोडीच जायचे आहे? बाकीचे लोक देखील असणारच आहेत की. आता फक्त दुपारचे 3 वाजलेत. त्यांची तयारी वगैरे होईपर्यंत 5-5:30 वाजतील आणि प्रेताला अग्नी दिली की तू परत ये. मयंक असं बोलल्यावर आदित्यला थोडा धीर आला. त्याने विचार केला की बाकी माणसे असल्यावर कशाची भीती? त्यांच्यासोबत जायचं आणि त्यांच्यासोबतच यायचं. त्याचे बाकीचे मित्रमैत्रिणी नको नको म्हणत होते, पण आदित्यने चॅलेंज स्वीकारलं आणि तो घरातून बाहेर पडला. त्याच्या मित्रमैत्रिणींनी मयंकला झापलं, तू त्याच्याशी असं जीव घेणं चॅलेंज का लावलंस? त्याला काही झालं तर? मयंक त्यांचं बोलणं थांबवत म्हणाला, काही होणार नाही त्याला. आता आपण आठवड्यात शहराकडे जाणार. परत माघारी येऊ की नाही माहिती नाही. त्याच्या मनात भीती एकदा का घर करून बसली की निघणार नाही, म्हणून मी त्याला चॅलेंज दिलं. अंत्ययात्रा 5:30च्या दरम्यान निघाली. आदित्य पहिल्यांदाच अंत्ययात्रेला गेला होता. त्याला यातील काहीही माहिती नव्हती. तरीही तो गावकऱ्यांबरोबर चालू लागला. त्याला भीती वाटत होती, म्हणून तो मागून मागूनच चालत होता. तोपर्यंत त्याच्या कानावर हाक मारल्याचा आवाज आला, आदित्य, आदित्य. आदित्य थांबला. त्याने मागे वळून पाहिले. त्याला तो आवाज नंदिनी सारखा असल्याचा भास झाला. मागे कोणी दिसत नाही म्हटल्यावर तो परत चालू लागला. परत त्याच्या कानावर हाक आली. रस्त्याच्या बाजूला वडाचं एक झाड होतं.
त्या झाडाच्या मागून हा आवाज येत होता. आदित्यला वाटले त्याचे मित्रमैत्रिणी आले असतील, त्याला भीती वाटू नये म्हणून, आणि मी माझे चॅलेंज पूर्ण करतोय की मधूनच पळून येतोय हे पाहण्यासाठी ते माझा पाठलाग करत असतील, आणि आता मला भीती वाटावी म्हणून आणि मी पळून जावं म्हणून नंदिनी मला आवाज देत आहे. म्हणून त्याने दबक्या पावलाने जात झाडाच्या पाठीमागे पाहिले तर तिथे कुणीच नव्हते. आता अंधार पडायला लागला होता. रस्ता निर्मनुष्य, भयान शांतता. तोपर्यंत अंत्ययात्रा खूपच पुढे निघून गेली होती. तो चालतच राहिला. जवळजवळ 10 मिनिटे चालल्यावर त्याच्या लक्षात आले की मगाशी आपण जिथून चालत होतो अजूनही आपण तिथेच आहोत. त्याला हे जाणवले की तो आता रस्ता चुकलाय. आता पायाखालचा रस्ता देखील दिसेनासा झाला होता. रातकिड्यांची किरकिर कानावर पडत होती. त्याने मोबाईलचा टॉर्च लावला. तितक्यात त्याच्या कानावरून वाऱ्याची मंद झुळूक गेली. त्याने मागे वळून पाहिले पण कोणीच नव्हते. त्याला गावकरी दिसू लागले. तो पळत सुटला आणि एकदाचा स्मशानात येऊन पोहोचला. त्याला आता हायसं वाटलं. त्या माणसांनी प्रेताला अग्नी दिली होती. त्याने तिथून फोटो काढून मित्रांना सेंड केला. त्याला आता घरी जायची भीती वाटू लागली. त्याने गावकऱ्यांबरोबर जायचे ठरवले. थोड्या वेळानंतर त्याला जाणवले की विजांचा कडकडाट व्हायला सुरुवात झाली आहे आणि तिथे थांबलेली लोक नाचायला लागले आहेत. त्याने डोळे विस्फारून पाहिले तर त्याच्या लक्षात आले की ते गावकरी नसून हाडांचे सापळे आहेत. त्यांच्या अंगावर पांढरा सदरा चढवलेला आणि आता ते कुणाच्या तरी स्वागतासाठी नाचायला लागले आहेत. त्यांनी आदित्यच्या भोवती फेर धरला. त्याला सुचायचेच बंद झाले. आता मी इथून निसटणार कसा आणि त्याच्यासोबत हे काय घडत आहे हेच त्याला कळत नव्हते. तो हा विचार करत होता तोपर्यंत भूताच्या पालखीतून एक सुंदर 25शीतील एक तरुणी उतरली. तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती, हातात हिरव्या बांगड्या आणि अंगावर भरपूर हिऱ्या मोत्यांचे दागिने. तिने खूपच सुंदर साजशृंगार केला होता. जणू ती अप्सराच दिसत होती. आदित्यला जरा आश्चर्यच वाटलं, कारण स्त्रिया स्मशानात येत नाहीत आणि ही कोण बाई पालखीतून आली आहे. आता तर खूपच रात्र झाली आहे. आदित्य तिच्याकडे पाहतच राहिला. त्या बाईने आदित्यच्या हातात हार दिला आणि तिला तो घालायला दिला आणि त्यांनी त्या चितेच्या भोवती फेरे मारले, जणू त्यांचे लग्नच झाले. फेरे मारल्यावर ते सर्वजण तिथून गायब झाले आणि आदित्य जो पळत सुटला तो घरातच येऊन थांबला. त्याचे मित्र त्याची वाट बघतच बसले होते. आदित्य घामाघूम झाला होता. त्याचे हातपाय थरथर कापत होते. नंदिनीने त्याला पाणी आणून दिले आणि शांत केले. तो आता काही बोलण्याच्या आणि सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता. सर्वजण झोपायला गेले. आदित्यही गेला, पण त्याच्या कानावर एकच आवाज पडत होता. तो अंथरुणातून उठला आणि त्याने त्या बंद खोलीचा दरवाजा उघडला. तोच थंडगार वाऱ्याची झुळूक त्याच्या अंगाला स्पर्शून गेली. आता मात्र तो एकटाच बडबडत होता, एकटाच हसत होता. दुसऱ्या दिवशी सगळेजण आजीशी या विषयावर बोलले. तेव्हा आजी त्यांच्यावर ओरडली, तुम्हाला मी सगळी हकीकत सांगून देखील तुम्ही त्याला तिकडं का पाठवलं? आता भोगा आपल्या कर्माची फळं. सखूच असेल ती. तेवढ्यात नंदिनी पळत आणि ओरडत आली. ती भीतीने थरथर कापत होती. आजी, त्या बंद खोलीचा दरवाजा. आम्ही सर्वांनी तिला विचारलं, कसला बंद खोलीचा दरवाजा? काय झालं? तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. तरीही ती अडखळतच बोलली, आजी, तो दरवाजा कुणीतरी उघडलाय. तशी आजी रागाने सगळ्यांच्याकडे बघत म्हणाली, कुणी उघडला तो दरवाजा? अरे देवा, आता या घरात कुणी शिल्लक राहणार नाही. चला लवकर पुजाऱ्याला बोलवून घ्यायला हवं. सर्वजण देवीच्या मंदिराकडे गेले. खरे, पण पुजारी बाहेरगावी गेले होते. ते उद्याच म्हणजेच दुसऱ्या दिवशी परतणार होते. त्यामुळे त्यांना ती रात्र कशीबशी काढावी लागणार होती. इकडे आदित्यची अवस्था दामूसारखीच झाली होती. रात्र झाली. सर्वजण झोपायला गेले. सर्वांनी एकाच खोलीत झोपण्याचे ठरवले. आदित्यही तिथेच झोपला. सर्वजण डोळे झाकून झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण भीतीने झोप मात्र कोणालाच लागत नव्हती.
तेवढ्यात मयंक समोरचे दृश्य बघून मोठ्याने किंचाळला. नंदिनी, नंदिनी! त्याच्या आवाजाने सर्वच जण बाजूला झोपलेले म्हणजेच आजी, पंजोबा, आई बाबा आणि मित्रमैत्रिणी एकदम दचकून जागे झाले. समोर जे काही पाहिले त्याने सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. आदित्यने त्याच्या अंगावर ब्लेडने वार करून घेतले होते. तो रक्ताच्या थारोळ्यात तसाच त्यांच्या पायाशी बसला होता. चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते. पण जेव्हा सर्वांचे लक्ष त्या अंधारात त्याच्या बाजूला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की अजून कोणीतरी तिथे होते. एक पांढरट आकृती आणि ती त्याचा गळा चिरत होती. हे सर्व पाहून कोणाचीच त्याला वाचवण्याची हिंमत होत नव्हती. परंतु नंदिनी आणि मयंक कसे तरी हिंमत करून आदित्यला उचलून बाहेर घेऊन गेले. तोपर्यंत त्यांच्यातले सगळे उठून त्या खोलीतून कधीच बाहेर निघून गेले होते. पण नंदिनी आणि आदित्य बाहेर पडताना मागून एकच आवाज आला. याचा जीव हवाय मला, नाहीतर कापून टाकीन सगळ्यांना. त्या आवाजामागोमाग कसला तरी आवाज आला. बहुतेक काहीतरी खाली पडले होते. त्या आवाजामुळे आजूबाजूचे लोक देखील धावत नंदिनीच्या घराकडे आले. रात्रीची भयान शांतता असल्याने तो आवाज खूप जोराचा झाला होता. त्यातील एक माणूस झटकन त्या खोलीत गेला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आत जाऊन त्याने नक्की काय केले हे त्यालाच माहिती. तो माणूस बाजूच्या काकूंच्या घरी पाहुणा आला होता आणि तो तांत्रिक होता. त्याला सर्व विद्यांचे ज्ञान अवगत होते. कदाचित देवाने त्या सर्वांच्या मदतीसाठीच अचानक पाठवले असेल. त्यांच्यातील सर्वजण आदित्यची अशी अवस्था बघून रडायला लागले होते. नंदिनीची आजी, आई बाबा त्यांना धीर देऊ लागले. त्या तांत्रिकाने आदित्यला आत आणायला सांगितले. आनंदिनी आणि मयंक त्याला आत घेऊन गेले. त्याने पुन्हा काहीतरी मंत्र उच्चारायला सुरुवात केली. आता मात्र जे घडत होते ते सर्वजण पाहत होते. त्याच्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. त्यांच्या डोळ्या देखत आदित्यच्या अंगावरील जखमा भरू लागल्या होत्या. काही वेळानंतर आदित्य भानावर आला. त्या तांत्रिकाने सर्वांना तिथून बाहेर जाण्यास सांगितले आणि त्याने बराच वेळ त्या खोलीचा दरवाजा बंद करून घेतला. तो मंत्र म्हणत असल्याचा आवाज सर्वांना बाहेर येत होता आणि ती सखू आक्रोश करत असल्याचा. काही वेळानंतर त्या खोलीत देखील शांतता पसरली आणि त्या तांत्रिकाने मंत्र म्हणत खोलीचा दरवाजा बंद करून घेतला. त्याला त्याच्यापाशी असलेल्या धाग्याने गुंडाळले आणि त्या दरवाजाला कुलूप लावले आणि त्याने सर्वांना सांगितले की हा दरवाजा उघडू नका आणि आता परत हा दरवाजा उघडला गेला तर ती तुम्हा सर्वांना संपवेल. हा दरवाजा बंद असला तरीही त्यातून तिच्या आवाज देण्याचा, ओरडण्याचा आवाज तुम्हाला येत राहील. त्यामुळे तुम्ही एकतर हे घर खाली करा किंवा इकडे फिरकू नका. आणि एवढे सांगून तो तिथून निघून गेला. सर्वांनी त्या प्रसंगानंतर ठरवले की जे झाले त्याचा विचार मनातून पूर्णपणे काढून टाकायचा आणि झालेल्या गोष्टी विसरायच्या. म्हणून सर्वजण गप्पा मारू लागले. पण आदित्य मात्र काहीच बोलत नव्हता. सर्वजण त्याच्याशी बोलण्याचा, त्याला हसवण्याचा प्रयत्न करत होते. पण तो मात्र काहीच न बोलता गुपचूप झोपून गेला. सकाळी सर्वांनी आदित्यला विचारले असता तो सांगू लागला की काल तुम्ही सगळेजण झोपलात पण मला काही केल्या झोप लागेना. तेच विचार मनात घोळत होते. म्हणून मी घराबाहेरील अंगणात असलेल्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसलो आणि आकाशातील तारे पाहू लागलो. इतक्यात मला जाणवले की मला मागून कोणीतरी खेचत आहे आणि म्हणून मी उठून बघितले तर एक पांढरट आकृती बसली होती. मी तिला नीट निरखून पाहिले तर तिला पाहून मला धडकीच भरली. कारण जिला मी स्मशानात पाहिले होते तीच होती ती. हो, तीच होती ती. तिला पाहून मला सयो की पयो झाले. म्हणून घाबरून मी धावत खोलीत आलो तर ती मला मागून आवाज देत होती, आदित्य थांब, माझ्यासोबत चल. मी तुमच्या बाजूला येऊन झोपलो. एक वेळ मनात विचार आला की तुम्हाला उठवावे, पण तुम्हाला तरी किती त्रास देणार ना. तुम्ही सर्वजण गाढ झोपला होता म्हणून मी कोणालाच आवाज दिला नाही. पण मी ओरडण्याचा प्रयत्न करत होतो. पण तितक्यात माझ्यासमोर ती विचित्र आकृती बाजूचे ब्लेड उचलले
आणि माझ्यावर वार करू लागली, गळा चिरण्याचा प्रयत्न करू लागली. हे बोलल्यावर तो रडू लागला. त्याला सर्वांनी सावरले आणि आता आपण आपल्या प्रवासाला निघायचे. शहरात परत जायचे ठरवले. नंदिनीने देखील आई बाबा, आजी आणि पंजोबांना घर खाली करून दुसरीकडे राहायला जाण्यास सांगितले. सर्वजण सकाळी 10 वाजता पुढच्या प्रवासाला निघाले. पण आदित्य मात्र अस्वस्थच होता. त्यांची गाडी पुलावरून बाहेर पडत असतानाच त्याच्या कानावर पुन्हा तोच आवाज पडला. हो, मीच होते ती. मी सखू. आदित्य, तू